भजी म्हणा किंवा पकोडे म्हणा, चवीमध्ये मात्र काडीवरही फरक पडत नाही. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात. ग्रीन पकोडे म्हणजेच पालकचे पकोडे बनून तयार होताना तुम्हाला इथं दिसत आहेत. मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि जराही तेलकट होत नाहीत. अगदी थंड झाले तरीही तेलकट होत नाहीत असे हे पकोडे बनून तयार झालेले आहेत आपले. तुम्ही आता पाहतच आहात. आवाज याचा तुम्हाला ऐकू येतच असेल. अतिशय क्रंची झालेले आहेत. भरपूर वेळपर्यंत कुरकुरीत राहतात आणि तेलकटही होत नाही. त्यामुळे उशीरपर्यंत राहिलेले पकोडे तुम्हाला खाण्यास काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आता तुम्हाला इथं आवाज ऐकू येणार आहे. अशा पद्धतीने क्रंची झालेले आहेत पकोडे आणि मस्त असे कुरकुरीत पकोडे खायला खूपच मजा येते. कुरकुरीत पकोडे बनवण्याच्या छोट्या छोट्या ट्रिक मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता इथं मी तुम्हाला दाखवते आहे की अशा पद्धतीनं पकोडे मस्त असे आतून जाळीदार बनून तयार झालेले आहेत आणि हातालाही तेल अजिबात लागत नाही. आता तेलामध्ये तळलेले आहेत तर तेवढं थोडंसं तेल लागणार, पण तेलकट असे अजिबात झालेले नाही आहेत. तुम्ही इथे पाहतच आहात. अतिशय सुंदर असे पकोडे बनून आपले तयार झालेले आहेत आणि तेलकट जरासुद्धा झालेले नाही आहेत. छोट्या छोट्या ट्रिक मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पकोडे तेलामध्ये कशा पद्धतीनं आपण सोडले जातात हेही मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून त्यांचा आकार असा होईल की तो आकर्षक वाटतो अशा पद्धतीनं बनवलेल्या पकोड्यांचा. आता तुम्ही पाहतच आहात. इथं हाताला माझ्या जरासुद्धा तेल लागलेलं नाहीये, म्हणजे पकोडे आपले अजिबात तेलकट झालेले नाहीत. परफेक्ट असे पकोडे बनून तयार झालेले आहेत. पकोड्यांचा आकारही खूप सुंदर दिसत आहे, आकर्षक वाटत आहे. असे बनवण्याची मी छोटी ट्रिक तुम्हाला इथे सांगणार आहे. आता लागणारं साहित्य आपण इथं घेतलेलं आहे. आपण इथे पालकचे पकोडे बनवत आहोत, तर पालक हे आपल्याला लागणारच. अशा पद्धतीने हे कोवळी पाने घेतलेले आहेत पालकची, जी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. क्वांटिटी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. भरपूर अशी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ज्यामुळे पकोड्यांची चव आणखीनच वाढेल. त्याचबरोबर आपण इथे मिरची वापरणार आहे, लाल तिखट नाही वापरणार. आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घेणार आहे. इथं आपण थोडासा हिंग आणि थोडीशीच हळद वापरायची आहे, जास्त हळद नाही वापरायची आपल्याला. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, तसेच अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. भजी म्हणले की ओव्याचा वापर हा होतोच. आणि अर्धा चमचाच इथं आपण मीठ वापरणार आहे. पालक म्हणले की थोडं मिठाचं प्रमाण कमी वापरायला पाहिजे. त्याचबरोबर आपण इथं 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी बेसनच्या पिठासाठी अर्धा वाटी आपण इथं तांदळाचं पीठ वापरणार आहे. तांदळाचं पीठ वापरल्यामुळे आपले भजी क्रंची आणि कुरकुरीत होणार आहेत. पहिल्यांदा आपण इथे पालक बारीक चिरून घेणार आहे. जास्तही बारीक चिरायचा नाही, थोडा मोठा असंच चिरायचा आहे, ज्यामुळे पकोड्यांचा आकार खूप सुंदर होतो. म्हणून अशा पद्धतीने इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच इथं पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. थोडा मोठा असला पालक की म्हणजे भजीही कुरकुरीत होतात. त्यामुळे अशा पद्धतीनं थोडा मोठा असंच पालक चिरून आपल्याला इथं घ्यायचा आहे. तर पालक आपलं चिरून झालेला आहे. पहिल्यांदा तर आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया पालक चिरलेला. पालकमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आपण इथे पकोडे बनवण्यासाठी पाण्याचं प्रमाण थोडं कमी वापरणार आहे. त्यात आपण ग्रीन पकोडे बनवत आहोत, त्यामुळे लाल तिखट नाही वापरणार. हिरव्या मिरचीचाच आपण इथं वापर करणार आहे. आलं लसूण मिरची आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. जास्त बारीक ही पेस्ट बनवायची नाही. अशा पद्धतीनं आपण मोठी अशी वाटून घेतलेली आहे. वाटून घेतलेल्या पालकमध्ये आता मिरचीची पेस्ट घालून घ्यायची. त्याचबरोबर आपण जी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती याच्यामध्येच मिक्स करायची आहे. पहिल्यांदा आपण पालकमध्ये सर्व साहित्य घेतलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. पालकला पाणी सुटतं जास्त प्रमाणात, त्यानुसार आपल्याला इथं पिठांचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे आपण इथे पहिल्यांदा सर्व साहित्य पालकमध्ये ॲड करून घ्यायचं. मीठ टाकल्यामुळे ही जास्त प्रमाणात पाणी सुटण्याची शक्यता असते पालकला, त्यामुळे पहिल्यांदा आपण इथं सर्व साहित्य मिक्स करायचं आणि लास्टला गरजेनुसार पिठांचा वापर करायचा आहे. इथे ओवा मात्र हाताने थोडा क्रश करून टाकायचा आहे. जिरेही टाकलेले आहेत याच्यामध्येच आणि हळद आणि हिंगही आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. या स्टेजला पकोडे आपले जास्त तेलकट होऊ नयेत म्हणून आपण जे मिक्स केलेलं साहित्य आहे त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. इथे 1 मोठा चमचा तेल मी वापरलेला आहे. तेल आता मिक्स करून घ्यायचं आहे पालकमध्ये. तेल वापरल्यामुळे जास्त पाण्याचाही वापर करावा लागत नाही आपल्याला. पालकला जे पाणी सुटलेलं असतं आणि जे तेल आहे त्याच्यामध्येच आपल्याला पीठ इथं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळेच क्रंची होतात पकोडे. जास्त पाण्याचा वापर केला की पकोडे मऊ होण्याची शक्यता असते, त्यामुळे इथं पाण्याचा खूप कमी प्रमाणात आपण वापर करणार आहे. आता तेल मिक्स करून झालेलं आहे पालकमध्ये. हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटं ठेवायचं आहे रेस्ट करण्यासाठी, म्हणजे पालकला मीठ टाकल्यामुळे जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपल्याला पीठ मिक्स करता येईल. अशा पद्धतीने इथं मी पालक असा मोठाच कट केलेला आहे, ज्यामुळे पकोड्यांचा आकार खूप सुंदर होतो
आणि इथं पाणीही सुटलेलं आहे पालकला. आपण 10 मिनटं रेस्टसाठी ठेवल्यानंतर आणखीन पाणी सुटणार आहे आणि त्याच्यामध्ये पीठ मिक्स करायला आपल्याला सोपं जाणार आहे. इथं आता 10 मिनटं झालेले आहेत आपल्याला रेस्टला ठेवून. आता आपण पीठ मिक्स करून घेऊयात. पहिल्यांदा थोड्या थोड्या प्रमाणात पीठ मिक्स करायचं आहे आपल्याला. जास्त पिठाचाही वापर नाही करायचा, त्यामुळे टेस्ट बिघडते पकोड्यांची. म्हणजे जास्त पिठाचं प्रमाण झालं की पकोडेही क्रंची होत नाहीत. त्यामुळे आपल्याला अगदी प्रमाणबद्धच इथं पीठ वापरायचं आहे. थोडं आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं तांदळाचं घेतलेलं आहे. दोन्ही एकत्र करून आपण मिक्स करून घेऊयात. म्हणजे प्रमाण आपलं पिठांचं कमी जास्त व्हायला नको, म्हणून अशा पद्धतीनं आपण इथं मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीनं पीठ वापरायचं प्रमाण म्हणजे पकोड्यांसाठी 1 वाटी जर बेसनचं पीठ घेणार असाल तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरायचं. त्यामुळे कुरकुरीत होतात आपली पकोडे. अशा पद्धतीनं पिठाचं योग्य प्रमाण वापरलं तर पकोडे तुमचे कधीच बिघडणार नाहीत, अगदी क्रंची होणार. आपण पकोड्यांमध्ये आलं लसूण वापरल्यामुळे आणखीनच टेस्टी होतात पकोडे. त्यामुळे नेहमी कोणतेही पकोडे बनवत असताना आलं लसूणची पेस्ट वापरायची, त्यामुळे छान लागते टेस्टला. आता आपण राहिलेलं पीठही मिक्स करून घेणार आहे. तर इथे मी चमच्याचाच वापर केलेला आहे, म्हणजे हाताचा वापर केलेलाच नाही. चमच्याने अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स होतं, म्हणून मी इथं फोकचा वापर करत आहे. ते तुमच्या चॉईसनुसार हातानेही मिक्स करू शकता. अगदी तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपं जातं त्या पद्धतीनं तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. मला हातापेक्षा इथं चमच्यानेच मिक्स करायला सोपं वाटतं, त्यामुळे मी इथं चमच्यानेच मिक्स करून घेत आहे सर्व साहित्य. इथं तयार झालेलं मिश्रण थोडं कोरडं वाटत आहे, त्यामुळे आपण इथं थोडं पाण्याचा वापर करणार आहे. अगदी थोड्या प्रमाणात पाणी वापरायचं आहे, जास्त पाणी नाही वापरायचं आपल्याला. असं कोरडं पीठ असेल तर आपण याचे पकोडे नाही बनवू शकत, म्हणजे बनवता येतीलही पण चवीला अजिबात चांगले लागत नाहीत ते. त्यामुळे इथं आपण फक्त 2 चमचे पाण्याचा वापर करत आहे, जेणेकरून पालकमध्ये आपले सर्व पीठ व्यवस्थित मिक्स होतील. आणि इथं अर्धा चमचा आपण बेकिंग सोड्याचा वापर करत आहे. खाण्याच्या सोड्याचा फक्त अर्धाच चमचा वापर केलेला आहे आपण, म्हणजे काय जास्त तेलकट होऊ नयेत भजी. अर्ध्या चमच्यामध्ये आपले परफेक्ट भजी बनून तयार होतात. खाण्याच्या सोड्याचा वापर केल्यामुळे आतून भजी जाळीदार होतात. आणि इथं आपण मिश्रणामध्ये तेल वापरलेलं आहे, त्यामुळे तेलकटही होत नाहीत. जास्त जर खाण्याचा सोडा वापरला तर तेलामध्ये भजी विरघळतात आणि जास्त प्रमाणात तेलकट होतात. त्यामुळे इथं आपण फक्त थोड्या प्रमाणातच खाण्याच्या सोड्याचा वापर केलेला आहे. जेवण बनवत असताना या छोट्या छोट्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं असतं, म्हणजे आपण जेवण बनवत असताना ते बिघडू नये यासाठी आपल्याला या छोट्या गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं. हे आता पकोड्या बनवण्यासाठीचं मिश्रण आपलं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. इथं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल पहिल्यांदा तर आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवरती करून घ्यायची आहे. थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु आपल्याला इथं भजी गॅसच्या मीडियम फ्लेमवरतीच भाजायचे आहेत. जास्त तेलकटही होणार नाहीत आणि आतूनही व्यवस्थित भाजले जावेत. त्यामुळे आपल्याला इथं गॅसची फ्लेम मीडियमवरती ठेवून भजी भाजून घ्यायचे आहेत. पकोडे आकर्षक दिसण्यासाठी आपल्याला इथं चमच्याचा वापर करायचा आहे. हाताने जर तुम्ही पकोडे तेलात सोडले तर ते गोल आकारामध्ये बनून तयार होतात, म्हणून मी इथे चमच्याचा वापर केलेला आहे. चमच्याचा वापर करून आपण असं आकर्षक आणि सुंदर दिसणारे पकोडे बनवून तयार केलेले आहेत. त्यातल्या त्यात तुम्ही फोकचा म्हणजे काटेरी चमच्यांचा वापर केला तर अतिशय उत्तम होतात भजी, म्हणजे त्यांचा आकार खूप सुंदर होतो. गोल आकारामध्ये पकोडे बनले तर ते क्रिस्पी होत नाहीत. अशा पद्धतीनं म्हणजे अशा आकाराचे पकोडे बनवून तयार झाले की ते क्रिस्पी होतात. पालकची पाने याच्यामध्ये वेगळी दिसतात आणि ती क्रंची होतात तेलात तळल्यामुळे, म्हणून अशा पद्धतीनं पकोडे बनवून घ्यायचे, जेणेकरून तो जास्त क्रिस्पी होतील आणि क्रंची होतील आणि खायला खूप मजा येईल. आता आपले पकोडे बनवून तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने हिरवेगार असे पालकचे पकोडे, ग्रीन पकोडे आपले बनवून तयार झालेले आहेत. आता आपण इथं पहिली बॅच तळून घेतलेली आहे. आपण आता दुसरी बॅच इथं तळण्यासाठी त्याच पद्धतीने म्हणजे चमच्याच्या मदतीनेच अशा पद्धतीनं पकोडे तेलामध्ये सोडून घेत आहे. अगदी सोपी पद्धत आहे. इथे आता पकोडे तळत असताना आपला हातही खराब होत नाही आणि आपल्याला इथं तेल भाजण्याची शक्यता खूप कमी होते, म्हणून चमच्याच्या मदतीने बनवून घेतलेले आहेत. पकोड्यांबरोबर खाण्यासाठी आता आपण इथं ग्रीन चटणी बनवून घेणार आहे. इथे मी कोथिंबिरीचे असे देठ वापरलेले आहेत, जे आपण टाकून देतो, पण इथे मी चटणीमध्ये वापरणार आहे. चटणीमध्ये आपण इथं फुटाण्याची डाळ, लसूण, आलं आणि मिरची वापरणार आहे. तिखट तुम्ही गरजेनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. इथं मी 3च मिरच्या वापरलेल्या आहेत. आता चवीसाठी आपल्याला इथं थोडंच मीठ वापरायचं आहे आणि इथं चाट मसाला इथं घेतलेला आहे. चाट मसाल्यामध्येही मिठाचं प्रमाण थोडं जास्त आहे, त्यामुळे आपण कमी मिठाचा वापर इथं करणार आहे.
आता कोथिंबिरीचे देठ आपण इथं कात्रीच्या मदतीने असे बारीक करून घेत आहे. तुम्ही चाकूच्याही मदतीने करू शकता. ही स्वयंपाकातीलच कात्री आहे माझी, म्हणजे मी इथं कोथिंबीर चिरण्यासाठी ह्या कात्रीचा वापर करते. चटणी बनवत असताना आपण कोथिंबीर बारीक करत असताना त्याचे देठ मोठे राहू नयेत म्हणून आपण इथं बारीक चिरून घेतलेले आहेत. आता कोथिंबीर धुवून घेतलेली आहे स्वच्छ, त्यामुळे पाण्याचा प्रमाण आपण इथं कमीच वापरणार आहे चटणी बनवण्यासाठी. आता मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर सर्व घालून घेतलेले आहे. आता त्याचबरोबर आपण जे साहित्य घेतलेलं आहे चटणी बनवण्यासाठी, आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, लसूण आणि मिरची, त्याचबरोबर मीठ आणि जे आपण चाट मसाला घेतलेला आहे तोही मिक्सरमध्येच आपण एकत्र करून घ्यायचा, म्हणजे बारीक करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल, परत मिक्स करावा लागणार नाही. त्यामुळे आपण कोथिंबीर बारीक करत असताना त्याच्यामध्येच सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. आता इथं फुटाणा डाळीमुळे आपली चटणी थिक होते, असं पाणी वेगळं आणि चटणी वेगळी होत नाही. अशा पद्धतीने फुटाणा डाळीचा वापर केल्यामुळे अतिशय सुंदर आपली चटणी बनून तयार झालेली आहे. रंगही खूप सुंदर आलेला आहे. ही स्पेशल ग्रीन रेसिपी आहे, म्हणजे ग्रीन पकोड्या आणि ग्रीन चटणी, त्यामुळे चटणीचा रंग तुम्ही पाहूच शकता. मस्त हिरवीगार चटणी बनून तयार झालेली आहे. पकोड्यासोबत ही चटणी खूप छान लागते. सँडविच बरोबरही या चटणीचा वापर केला जातो खाण्यासाठी. अतिशय चविष्ट बनतात सँडविच ह्या चटणीमुळे. मस्त अशी आपली ग्रीन चटणी बनून तयार झालेली आहे. पकोडे तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकता, म्हणजे टोमॅटो केचप बरोबर, टोमॅटो सॉस बरोबरही छान लागतात. पण इथं आपण स्पेशल ग्रीन चटणी बनवलेली आहे, जी आपल्याला पराठ्यांबरोबरही खाता येते, सँडविच बरोबरही खाता येते, समोस्यांबरोबरही खाता येते. पकोडे भजी खाण्याची तर खूप इच्छा असते, परंतु तेलकट असतात, त्यामुळे खावेसे वाटत नाहीत. म्हणून तर या रेसिपीमध्ये कमी तेलकट होण्यासाठी ज्या ज्या शक्यता आहेत त्या सर्व शक्यता वापरून ही रेसिपी बनवलेली आहे. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे पालकमध्ये आपण तेल वापरलेलं होतं पिठामध्ये, मिश्रणामध्ये, त्यामुळेच आपल्याला भजी तळण्यासाठीही, पकोडे तळण्यासाठीही कमी तेलाचा वापर झालेला आहे. म्हणजे कमी तेलामध्ये आपण इथं पकोडे बनवून तयार केलेले आहेत.